आता या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट, सिंगल व्हेंट्रिकल रिसिव्स ब्लड फ्रॉम लेफ्ट अँड राईट ॲट्रिया where it is mixed in a single ventricle which pumps out mixed blood that is incomplete double circulation. म्हणजेच आता यामध्ये काय पाहणार आहोत, या पॉइंटमध्ये सिंगल व्हेंट्रिकल प्रेझेंट इन विच ॲनिमल्स, कुणामध्ये असतं सिंगल व्हेंट्रिकल प्रेझेंट, तर ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स यांच्यामध्ये. मग ते रिसिव्ह काय करतं, रिसिव्ज ब्लड फ्रॉम लेफ्ट अँड राईट ॲट्रियम, म्हणजे दोघांच्याकडून आलेलं ब्लड, एक लेफ्टकडून आलेलं एक राईटकडून आलेलं. लेफ्टकडून आलेलं कोणतं ब्लड असतं, ऑक्सिजनेटेड. राईटकडून आलेलं कसलं ब्लड असतं, तर डिऑक्सिजनेटेड. रिसिव्ह करण्याचं काम कोण करत असतं, सिंगल व्हेंट्रिकल करत असतं. बिकॉज सिंगल व्हेंट्रिकल इज प्रेझेंट इन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स. इट इज मिक्स्ड इन सिंगल व्हेंट्रिकल. ते दोघांचं तिथे एकत्र येतं, त्यामुळे ते काय होत असतं, मिक्स्ड. मिक्स झाल्यामुळं विच पंप्स आउट मिक्स्ड ब्लड, मग ते जे ब्लड आलेलं असतं ते दोघांच्याकडून आलेलं असल्यामुळं ते मिक्स होतं. डिऑक्सिजनेटेड प्लस ऑक्सिजनेटेड प्लस मिक्स विथ इच अदर विच पंप्स आउट मिक्स ब्लड, आणि तिथून मग काय केलं जातं, मिक्स ब्लड पंप आउट केलं जातं. दॅट इज इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. त्यालाच काय म्हणतात, तर इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन, म्हणजेच अपूर्ण असणारं डबल सर्क्युलेशन. कशाला म्हणायचं, तर ह्या रेप्टाइल्स आणि ॲम्फिबियन्समध्ये असणारं सर्क्युलेशन. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 9, इन बर्ड्स अँड मॅमल्स ऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ड बाय लेफ्ट ॲट्रिया अँड deoxygenated blood received by right atria and passes to ventricles of same side in birds and mammals. म्हणजे यामध्ये आपण सुद्धा येतो आणि पक्षी. ऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं रिसिव्ह बाय लेफ्ट ॲट्रिया, डायग्राम पाहूया त्यासाठी. ऑक्सिजनेटेड ब्लड, हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे रेड कलरमध्ये दाखवलेलं, हे कसलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि ब्ल्यू कलरमध्ये दाखवलंय ते कसलं आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग काय सांगितलेलं आहे, इन बर्ड्स अँड मॅमल्स, बर्ड्स आणि मॅमल्समध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ड बाय लेफ्ट ॲट्रिया. ऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं ते रिसिव्ह कुठं केलं जातं, लेफ्ट ॲट्रियामध्ये. हे राईट ॲट्रिया, लेफ्ट ॲट्रिया, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. मग ऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ज इन लेफ्ट ॲट्रिया अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ह बाय राईट ॲट्रिया. आणि अशुद्ध जे रक्त असतं ते कुठं रिसिव्ह केलं जातं, राईट ॲट्रियममध्ये. अँड पासेस टू वेंट्रिकल्स ऑफ सेम साईड, आणि त्यांच्या स्वतःच्या बाजू आहेत त्या बाजूलाच ते काय केलं जातं, सेम साईडलाच पास केलं जातं. म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट इन राईट ॲट्रियम which passes into the right ventricle. डिऑक्सिजनेटेड ब्लड जे कशात प्रेझेंट असतं, राईट ॲट्रियममध्ये प्रेझेंट असतं, ते पास कुठं केलं जातं, तर राईट व्हेंट्रिकलमध्ये. तसंच नंतर इकडं इन लेफ्ट ॲट्रियम ऑक्सिजनेटेड ब्लड इज प्रेझेंट विच पासेस इंटू द लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट ॲट्रियममध्ये कोणतं ब्लड असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड, जे लाल कलरमध्ये दाखवलेलं आहे, ते पास केलं जातं. कुठं पास केलं जातं, तर लेफ्ट वेंट्रिकललाच. लेफ्ट वेंट्रिकलमधून लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलपर्यंत जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पास केलं जातं. म्हणजेच सेम साईडला ब्लड पास होतं, राईटमधून राईटला, लेफ्टमधून लेफ्टला. नेक्स्ट पॉइंट लास्ट, ventricles pump out oxygenated and deoxygenated blood without any mixing up, that is two separate circulatory pathways present in birds and mammals. मग हे जे वेंट्रिकल्स असतं, एक राईट आणि दुसरं लेफ्ट वेंट्रिकल, आउट ऑक्सिजनेटेड ॲज वेल ॲज डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजेच राईट वेंट्रिकल पंप आउट deoxygenated blood and left ventricle pump out
ऑक्सिजनेटेड ब्लड विदाउट एनी मिक्सिंग अप. म्हणजेच ह्यामध्ये एकमेकात ते मिक्स होऊ शकत नाहीत, कारण त्या दोघांना दोन व्हेंट्रिकल सेपरेट असतात. दॅट इज टू सेपरेट सर्क्युलेटरी पाथवेज. दोघांचे दोन सर्क्युलेटरी पाथवे मार्ग वेगळे असतात. प्रेझेंट इन बर्ड्स अँड मॅमल्स. सो विदाउट एनी मिक्सिंग अप, म्हणून ते कोणत्याही पद्धतीनं मिक्स होऊ शकत नाहीत. म्हणजे 10th पॉईंट, व्हेंट्रिकल्स पंप आउट ऑक्सिजनेटेड अँड डीऑक्सिजनेटेड ब्लड विदाउट एनी मिक्सिंग अप. दॅट इज टू सेपरेट सर्क्युलेटरी पाथवेज प्रेझेंट इन बर्ड्स अँड मॅमल्स. बंद केलं सोय झाला. पहिल्यातला हा राहिलेला थोडा पॉईंट. आता ह्याच व्हिडिओमध्ये पुढच्या पॉईंटची सुरुवात करूया. मग त्यामध्ये ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपल्यामधली असणारी भिसरण संस्था. मग ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम ऑल्सो कॉल्ड ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ अ मस्क्युलर चेंबर्ड हार्ट, तसंच नेटवर्क ऑफ क्लोज्ड ब्रँचिंग blood vessels and blood, the fluid which is circulated. Human circulatory system is also called as blood vascular system. Human circulatory system जे आहे तिलाच काय म्हणतात तर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणतात. ह्या नावानं जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फसवा क्वेश्चन, लक्षात ठेवा. इट कन्सिस्ट ऑफ, मग ह्यामध्ये काय काय कन्सिस्ट असतं इन ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. कन्सिस्ट मस्क्युलर चेंबर्ड हार्ट. मस्क्युलर चेंबर्ड हार्ट जे आपण आत्ताच हार्टची डायग्राम बघितली, त्यामध्ये मस्क्युलर मीन्स मेडअप बाय कार्डियाक मसल्स. ते जे हार्ट असते ते कशांमधलेलं असतं, कार्डियाक मसल्स. चेंबर्ड मीन्स 4 चेंबर्स आर प्रेझेंट इन ह्युमन हार्ट. ह्युमन हार्टमध्ये 4 कप्पे असतात. म्हणजेच त्यामध्ये राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल असे चेंबर्ड हार्ट असतं. नेटवर्क ऑफ क्लोज्ड ब्रँचिंग ब्लड व्हेसल्स. तसंच जाळं कशाचं असतं, बंदिस्त असणाऱ्या आणि ब्रँचेस असणाऱ्या ब्लड व्हेसल्सचं जाळं असतं. आणि दुसरं काय असतं आणखी त्यामध्ये तर ब्लड, द फ्लुइड. ब्लड हे काय असतं, फ्लुइड विच इज सर्क्युलेटेड. आणि हेच काय केलं जातं, सर्क्युलेट. म्हणजेच इन ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम ऑल्सो कॉल्ड ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ अ मस्क्युलर चेंबर्ड हार्ट, नेटवर्क ऑफ क्लोज्ड ब्रँचिंग ब्लड व्हेसल्स अँड ब्लड, द फ्लुइड विच इज सर्क्युलेटेड. त्यासाठी डायग्राम आणखी एकदा पहा. मग यामध्ये काय सांगितलंय, मस्क्युलर हे जे हार्ट आहे हे कसलं असतं, मस्क्युलर असतं, मेड बाय कार्डियाक मसल्स. चेंबर्ड 1, 2, 3, 4 चेंबर्स आर प्रेझेंट. फर्स्ट चेंबर जो आत्ता दाखवतोय तो राईट ॲट्रियम. सेकंड चेंबर लेफ्ट ॲट्रियम. थर्ड चेंबर राईट व्हेंट्रिकल. फोर्थ चेंबर लेफ्ट व्हेंट्रिकल. आणि त्यामध्ये आणखी काय असतं, नेटवर्क ऑफ क्लोज्ड ब्रँचिंग ब्लड व्हेसल्स. ह्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत यांचं काय असतं, नेटवर्क असतं, बंदिस्त असणारं जाळं. कशाचं, ब्लड व्हेसल्स, रक्तवाहिन्याचं. अँड ब्लड दॅट इज फ्लुइड. आणि हे जे असतं ते आत काय असतं, सर्क्युलेट होणारं, जे रेड कलरमध्ये आणि ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजेच हे काय, फ्लुइड. आता पुढचा नेक्स्ट, त्यामध्ये हार्ट. मग आता हार्टचं थोडक्यात स्ट्रक्चर बघायचं. मग फर्स्ट पॉईंट, हार्ट इज मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. हार्ट हे काय तर आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममधला मेन पंपिंग ऑर्गन आहे, जिथून ब्लड पंप आउट होतं. म्हणजेच हा काय, मेन पंपिंग ऑर्गन इन ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. फर्स्ट पॉईंट, हार्ट इज main pumping organ of circulatory system. Second point, it is reddish brown in color, hollow muscular organ. आणि यांचा जर वरून जर स्ट्रक्चर बघितलं हार्ट्स, तर कलर कोणता असतो, रेडिश ब्राऊन इन कलर.
म्हणजेच तांबूस तपकिरी रंगामध्ये हार्टचा कलर दिसतो. हॉलो म्हणजे आतून पोकळ असतं. मस्क्युलर ऑर्गन म्हणजेच मेड बाय कार्डियाक मसल्स. त्यामध्ये म्हणजे सेकंड पॉइंट, इट इज रेडिश ब्राउन इन कलर, हॉलो मस्क्युलर ऑर्गन. थर्ड पॉइंट, इट्स ॲव्हरेज वेट अबाउट 300 ग्रॅम्स इन मेल्स अँड 250 ग्रॅम्स इन फिमेल्स. आणि साधारण जर ह्याचं वजन बघितलं हार्टचं तर 300 ग्रॅमपर्यंत मेलमध्ये असतं पुरुषांच्यामध्ये आणि 250 ग्रॅमपर्यंत फिमेलमध्ये असतं म्हणजेच महिलांच्यामध्ये. म्हणजे थर्ड पॉईंट, इट्स ॲव्हरेज वेट अबाउट 300 ग्रॅम्स इन मेल्स अँड 250 ग्रॅम्स इन फिमेल्स. लक्षात ठेवा, MCQला हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 4, इट इज कोनिकल इन शेप अँड लाइज इन मेडियास्टेनम, दॅट इज स्पेस बिटवीन 2 लंग्स अँड रेस्ट अबोव डायफ्रॅम. म्हणजेच त्याचा हार्टचा जो शेप असतो तो कसा असतो, कोनिकल इन शेप. इकडं डायग्राम बघा, कोनिकल इन शेप, शंकूच्या आकारामध्ये ह्या हार्टचा शेप असतो. नेक्स्ट मग त्यामध्ये लाईज बरोबर बसलेला आहे कशामध्ये, मेडियास्टेनम. दॅट इज मेडियास्टेनम म्हणजेच काय, स्पेस बिटवीन 2 लंग्स अँड रेस्ट अबोव डायफ्रॅम. म्हणजेच 2 लंगची जी मधली मोकळी जागा असते त्यामध्ये बरोबर काय असतं, हार्ट. तसंच रेस्ट अबोव कशाच्या वर असतं, डायफ्रॅम. म्हणजेच थोरॅसिक केज संपल्यानंतर जो पडदा असतो त्याला आपण काय म्हणतो, डायफ्रॅम. त्या डायफ्रॅमवर रेस्ट झालेलं असतं काय, तर हार्ट. म्हणजेच फोर्थ पॉईंट, इट इज कोनिकल इन शेप अँड लाइज इन मेडियास्टेनम, दॅट इज स्पेस बिटवीन 2 लंग्स अँड रेस्ट अबोव डायफ्रॅम.